अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे। दुःखाचं वातावरण अजूनही संपलेलं नाही आणि त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। एकीकडे अजित पवार यांच्या निधनाने अजित पवार गटात भावनिक वातावरण आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सावध पवित्र्यात आहे। महाविकास आघाडीतील मित्रपक्षही या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। केंद्रात काँग्रेस पक्ष सुद्धा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष ठेवून आहे। या सगळ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे, रोहित पवार। पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी सुरुवातीला शांततेची भूमिका घेतली, मात्र आता ते 12 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा झाली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे। अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते अनेक गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत। उदाहरणार्थ, अजित दादांचा कार्यक्रम कोणी बदलला, अपघाताच्या आधी त्यांना कोण भेटलं होतं, पहिल्या दिवशीचा दौरा नेमका कसा होता, दुसऱ्या दिवशी अचानक विमान प्रवासाचा निर्णय कसा घेतला गेला, विमानात नेमके किती जण होते, 5 की 6? हे प्रश्न केवळ राजकीय नाहीत तर भावनिक आणि संवेदनशील देखील आहेत। अजित पवार यांचा मृत्यू केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर अनेकांसाठी तो वैयक्तिक धक्का आहे। आता सर्वांचं लक्ष 12 तारखेवर आहे। रोहित पवार काय बोलणार, ते या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील का, काही नवे खुलासे होणार का, आणि या सर्वांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय परिणाम होणार? राजकारणात अनेकदा प्रश्न आधी निर्माण होतात आणि उत्तरे नंतर मिळतात, पण सध्या महाराष्ट्रात परिस्थिती उलट आहे। उत्तरांची प्रतीक्षा सुरू आहे आणि प्रश्नांची यादी वाढत चाललेली आहे। 12 तारखेची पत्रकार परिषद ही केवळ एक प्रेस कॉन्फरन्स नसेल, तर ती पुढील राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते। महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचा अध्याय कसा असेल याची झलक कदाचित त्या दिवशी मिळेल। तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार मोठा खुलासा करतील का? विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होईल का? तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।